मी आज नाही, आजपासून 10 दिवसापूर्वी मनोज दादाला म्हटलं होतं की आपण मराठा आरक्षणाच्या बाबतीत ह्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी ते केलं नाही, ह्यांनी हे करायला पाहिजे होतं, हे म्हणण्यापेक्षा विधिमंडळात तुम्ही या. मी तर माझा राजीनामा देऊन त्यांना विधिमंडळात आणायसाठी तयार झालो होतो. जर मनोज दादांनी निर्णय घेतला असेल की ते निवडणूक लढणार आहेत, तर माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी संपूर्ण राज्याच्या 288 विधानसभाच्या जागा या त्यांनी लढल्या पाहिजेत. ज्या शरद पवारांनी या राज्याला आरक्षणावर धोका दिला, त्या शरद पवारांना देखील त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी ही मी त्यांना विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.